गेल्या काही दिवसापासून कत्तलीच्या इराद्याने गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे। मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांच्या कत्तलीच्या इराद्याने वाहतूक केली जाते, हे या केलेल्या कारवायांमधून समोर येत आहे। दरम्यान पुन्हा शनिवार तारीख 11 रोजी गोवंश जनावरांची कत्तलीच्या इराद्याने गोणीत डांबून प्रवासी वाहतुकीच्या रिक्षाद्वारे वाहतूक करण्याचा प्रकार समोर आला आहे। सदर प्रकार हा तालुक्यातील नांदगाव शिवारात घडलेला असून नागरिकांनी याबाबत डायल 112 वर फोनद्वारे माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवलेंनी तातडीने घटनास्थळी तपासणी करण्याचे निर्देश दिले। पोलीस अंमलदार विकास नजन व रंधे यांनी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तिथे त्यांना मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा क्रमांक MH20BT 7639 ही आढळून आली। तिच्या जवळ 2 इसम उभे होते। पोलिसांनी त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी आपले नाव हुसेन खालिक कुरेशी व नवाज सलीम कुरेशी दोघे राहणार खानगल्ली वैजापूर असे असल्याचे सांगितले। पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता रिक्षामध्ये गोणीत 2 गायीचे बछडे दिसून आले। पोलिसांनी दोन्ही बछडे व रिक्षा असा 30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सदरील बछडेबाबत विचारपूस केली असता ते बाबासाहेब रोठे राहणार नांदगाव यांच्याकडून घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणात वैजापूर पोलिसात सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास 3 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत।